नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे एका महत्त्वाच्या अपडेट बद्दल। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने 6 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या वितरणासाठी नवीन नियम लागू केले आहेत। हे नवे नियम इतके स्मार्ट आणि युजर फ्रेंडली आहेत की तुमचे आयुष्य आणखी सोपे करणार आहे। विशेषतः जी गरीब कुटुंबे आहेत, शेतकरी आणि जे लोक दुसऱ्या राज्यामध्ये कामाला जातात त्यांच्यासाठी हे एक गेम चेंजर आहे। चला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की हे बदल नेमके काय असणार आहेत आणि ते तुम्हाला कसे फायद्याचे ठरणार आहेत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच नवनवीन प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका। ते बेल आयकनचं खाली बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। सर्वप्रथम बोलूया रेशन कार्ड बद्दल। मित्रांनो, पूर्वी रेशन कार्ड बनवणे किंवा अपडेट करणे म्हणजे सरकारी ऑफिसच्या फेऱ्या, लांबलचक लाईन आणि खूप मोठा त्रास। पण आता हे सगळं बदललं आहे। सरकारने ऑनलाईन केवायसी सुविधा सुरू केली आहे। म्हणजे काय, तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून रेशन कार्डसाठी केवायसी पूर्ण करू शकता। कोणत्याही सरकारी दप्तरात जाण्याचा त्रास नाही, त्याचबरोबर तुमचा वेळ वाचतो आणि पैसाही वाचतो। आता ज्यांना रोज कामाला जावं लागतं त्यांच्यासाठी ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की याच्यामुळे त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। एक देश एक रेशन कार्ड ही स्कीम आता आणखी मजबूत झाली आहे। जर तुमचं रेशन कार्ड आधारशी लिंक असेल तर तुम्ही देशातील कुठल्याही राज्यात रेशन घेऊ शकता। हे खूप उपयोगी आहे आणि खूप महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबईत राहता आणि गावी गेलात किंवा दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी, तर तुम्हाला रेशन हे मिळणार आहे। स्थलांतरित कामगारांसाठी हे एक मोठा दिलासा आहे। आणि जर तुमचं रेशन कार्ड रद्द झालं असेल तर किंवा जुनी माहिती अपडेट करायची असेल तर ती प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे। मी म्हणतो सरकारने हे डिजिटल केलं म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल आणि गरजू लोकांना त्याचा फायदा पण मिळेल। आता येऊया गॅस सिलेंडरच्या भागाकडे। पण हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का। पूर्वी बुकिंग किंवा डिलिव्हरीमध्ये कधी कधी गडबड होत असे, पण आता हे सगळं हायटेक झालं आहे। बुकिंग करताना आता आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करणं आता अनिवार्य झालं आहे, ज्यामुळे सिलेंडर चुकीच्या माणसाकडे जाणार नाही आणि डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला OTP सांगावाच लागेल, अगदी बँक ट्रान्झॅक्शन सारखं। फक्त योग्य व्यक्तीला सिलेंडर मिळेल। हे सगळं काय आहे ते हे तुमच्या सुरक्षिततेसाठी नवीन सिलेंडर मध्ये स्मार्ट चिप बसवली आहे। ही चिप काय करते, ती गॅस गळतीची माहिती किंवा गॅस किती उरला आहे आणि वापराची डिटेल्स ऑनलाईन देईल। म्हणजे तुमच्या सुरक्षिततेसाठी एक स्टेप पुढची आहे असं म्हटलं तरी चालेल। आणि हो, एका कुटुंबाला वर्षभरात फक्त 6 ते 8 सिलेंडर मिळतील, यामुळे काळा बाजार, त्याचबरोबर ती वितरण प्रणालीमध्ये जी काही गडबड होत होती ती आता थांबेल। मी विचार करतो की हे नियम जे आहेत ते इतके स्मार्ट आणि हायटेक आहेत, ते सामान्य माणसाला मदत करतील का? तर निश्चितच ते मदत करतील, कारण की या सर्वांची गरज सर्वसामान्य माणसाला खूप जास्त आहे। आता हे सगळे डिजिटल असल्यामुळे सुरक्षा कशी काय, तर आधार बेस्ड सिस्टीममुळे बनावट लाभार्थी काढले जातील। खरी गरज असणाऱ्या जे गरजू गॅसधारक आहेत त्यांनाच त्याचा फायदा मिळेल। OTP मुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन डिजिटल रेकॉर्ड होईल, म्हणजे फसवणूक होण्याचा चान्सच नाही। हे बदल सरकारी सेवांचा गैरवापर जे करतात त्यांना रोखता येईल आणि दैनंदिन जीवन आणखी आरामदायक होईल। मित्रांनो, हे नियम भविष्यात इतर सरकारी योजनांचं डिजिटलीकरण करण्यासाठी एक उत्तम उदाहरण ठरतील। तुम्हाला काय वाटतं, हे बदल तुम्हाला आवडले का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तुमचा अनुभव शेअर करा
आणि जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.